नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण रिॲक्शनच्या रेटवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स पाहिले. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत? नेचर ऑफ द रिॲक्टंट्स आहेत, त्याच्यानंतर साईज ऑफ द पार्टिकल, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर आणि कॅटलिस्ट विच वी आर यूजिंग इन द रिॲक्शन. आता ह्यातल्या आपल्या डेली वेजमधल्या काही रिॲक्शन्स आपल्याला माहिती आहेत, त्या आपल्याला नेहमी पाहतो. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जर असतील तर त्यांची रिॲक्शन ही फास्ट होते. आपल्या बॉडीतल्या ज्या रिॲक्शन आहेत, फिजिओलॉजिकल रिॲक्शन, दॅट आर कॅरीड आउट किंवा द रेट ऑफ दिस रिॲक्शन इन्क्रीजेस ड्यू टू द प्रेझन्स ऑफ एन्झाईम्स. जे एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये स्टमकमध्ये प्रेझेंट आहेत, त्या एन्झाईम्समुळे आपल्या अन्नाचं पचन जे आहे ते व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. म्हणजे ज्या भाज्या ज्या आहेत त्या तेलामध्ये लवकर शिजतात, कशापेक्षा? पाण्यापेक्षा. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या आपल्याला माहिती आहेत आणि ह्या नेहमीच्या रोजच्या जीवनातल्या रिॲक्शन आहेत. मग ह्या रिॲक्शनचा रेट हा अतिशय महत्त्वाचा आहे. हे इथपर्यंत आपण बघितलं. आता आपल्याला काही महत्त्वाचे अजून रिॲक्शन बघायचे आहेत. 2 टाईप आपले राहिलेले आहेत, ते म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स हे ऑक्सिजनबरोबर कंबाईन होतात किंवा त्यांच्यामधून हायड्रोजन जो आहे तो लूज होतो, अशा रिॲक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, इफ मॅग्नेशियम रिबन इज बर्न इन टू द एअर, मॅग्नेशियम विल रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. त्याच्यानंतर कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. इथेन जो आहे हा हायड्रोकार्बन आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. इफ हायड्रोजन इज लुजेस फ्रॉम इथेन, ह्या इथेनमधून हायड्रोजन जर लूज झाला, देन धिस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड अनसॅच्युरेटेड इथिन मोलिक्यूल इज फॉर्म. स्ट्रक्चर हे इथिनचं हे अशा प्रकारे आहे. मागच्या वर्षी आपण ह्या हायड्रोकार्बनचा जो स्टडी आहे तो केलेला आहे डिटेलमध्ये. आता आणखी एक ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, ती म्हणजे इथिल अल्कोहोल. ऑन ऑक्सिडेशन इथिल अल्कोहोल गिव्ज, ऑक्सिडेशन म्हणजे याची कोणाबरोबर रिॲक्शन होते? आता ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होते. ऑन ऑक्सिडेशन इट गिव्ज ॲसिटिक ॲसिड किंवा वी गेट द ॲसिटिक ॲसिड बाय द ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहोल. आता या ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरलेला आहे? ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. इट इज द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग रिएजंट. म्हणजे आता जनरली कोणती पण ऑक्सिडेशन रिॲक्शन जर करायची असेल तर ती ऑक्सिडेशन रिॲक्शन करताना जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट जर वापरला तर ती रिॲक्शन फास्ट होते. कोणता ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा? ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. म्हणजेच हे पोटॅशियम डायक्रोमेट आहे. याला कोणामध्ये मिक्स करायचं? डायल्यूट H2SO4 मध्ये मिक्स करायचं. व्हाय वी यूज ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट? आपण हे का वापरलं? कारण ज्यावेळेस हे ॲसिडिफाईड पोटॅशियम म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट जे आहे ते जेव्हा ॲसिडबरोबर जेव्हा त्याची रिॲक्शन होते त्यावेळेला नेसेंट ऑक्सिजन तयार होतो. आता हा नेसेंट ऑक्सिजन कसा आहे? पोटॅशियम डायक्रोमेट बघा, K2Cr2O7. इट रिॲक्ट्स विथ H2SO4. कोणाबरोबर रिॲक्शन होते याची? H2SO4 बरोबर रिॲक्शन होते आणि त्यावेळेला याच्यापासून आपल्याला पोटॅशियम सल्फेट K2SO4 प्लस क्रोमियम सल्फेट Cr2SO4 थ्राईस क्रोमियम सल्फेट प्लस वॉटर मोलिक्यूल H2O आणि प्लस हा ऑक्सिजन तयार होतो. इट इज अ नेसेंट ऑक्सिजन. काय म्हणायचं याला? नेसेंट ऑक्सिजन. आणि हा नेसेंट ऑक्सिजन
इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द ऑक्सिजन मोलिक्यूल. नेसेंट ऑक्सिजन. दिस नेसेंट ऑक्सिजन इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि म्हणून आपण ही ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी कशाचा वापर करत आहोत? ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. रिझन जर विचारलं, सायंटिफिक रिझन व्हाय वी आर युजिंग ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन, तर त्याचं रिझन काय आहे? व्हेन पोटॅशियम डायक्रोमेट रिॲक्ट्स विथ ॲसिड, डायल्यूट ॲसिड. कोणतं ॲसिड आहे हे? सल्फ्युरिक ॲसिड. देन हे बाकीचे प्रोडक्ट नाही सांगितले तरी पण चालतं. देन नेसेंट ऑक्सिजन इज फॉर्म अँड नेसेंट ऑक्सिजन इज मोर रिॲक्टिव्ह फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे हा जो नेसेंट ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी मोर रिॲक्टिव्ह आहे. हेन्स वी आर युजिंग ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. अजून एक दुसरा आपण रिएजंट वापरतो ऑक्सिडायझिंग रिएजंट, तो म्हणजे KMnO4 विथ ॲसिड. सेम आहे. KMnO4 म्हणजे काय आहे? हा पोटॅशियम परमॅंगनेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट. याचीसुद्धा सेम अशीच रिॲक्शन होते. वेन पोटॅशियम परमॅंगनेट रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ॲसिड. पोटॅशियम परमॅंगनेटचा मोलिक्युलर फॉर्म्युला KMnO4 प्लस कोणाबरोबर याची रिॲक्शन होणार आहे? H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. देन देअर इज द फॉर्मेशन ऑफ manganese sulfate MnSO4 plus water molecule H2O, and again plus there is 5 molecules of nascent oxygen. पुन्हा नेसेंट ऑक्सिजन तयार झाला. आणि हा नेसेंट ऑक्सिजन जो आहे इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द ऑक्सिजन मोलिक्यूल. इट किल्स द बॅक्टेरिया. हा जो नेसेंट ऑक्सिजन जो आहे तो बॅक्टेरिया किल करतो. आणि म्हणून आपण वॉटरच्या प्युरिफिकेशनसाठी, दॅट्स वाय फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर वी यूज, फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर काय यूज करतात? KMnO4 म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेट. आणि अजून काय वापरलेलं जातं? ब्लिचिंग पावडर. KMnO4 का वापरलं जातं? Because when KMnO4, if acid molecules are present into the water, then that KMnO4 reacts with that acid for the formation of nascent oxygen, and this nascent oxygen is more reactive. That's why water get purified. We also use bleaching powder. ब्लिचिंग पावडरच्या रिॲक्शनने सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मोलिक्यूल हा तयार होतो. म्हणून आपण वॉटरच्या प्युरिफिकेशनसाठी, ड्रिंकिंग वॉटरसाठी आपण काय वापरतो? पोटॅशियम परमॅंगनेट किंवा ब्लिचिंग पावडरचा यूज करतो. ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. पण अजून एक ऑक्सिडेशन रिॲक्शनची तिसरी डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. ऑक्सिडेशन रिॲक्शन इफ एनी एलिमेंट लुजेस द इलेक्ट्रॉन. कोणत्या पण एलिमेंटने जर इलेक्ट्रॉन जर लूज केला म्हणजेच त्याचा वरचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो जर वाढला किंवा पॉझिटिव्ह चार्ज जर त्या एलिमेंटवरचा वाढला तर त्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन झालं असं आपल्याला म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल बघा, FeSO4. FeSO4 म्हणजेच काय आहे? फेरस सल्फेट is converted into Fe2SO4 thrice. हे आहे फेरस सल्फेट. आणि तयार झालेलं जे आहे हे आहे फेरिक सल्फेट.
आता ह्याच्यामध्ये इफ वी राईट धिस रिॲक्शन इन द आयोनिक फॉर्म देन वी कॅन रिटर्न ॲज Fe2+. Fe2+ याचा ऑक्सिडेशन नंबर हा Fe2+ आहे. हा कशावरून घेतला आपण? कारण SO4चा ऑक्सिडेशन नंबर हा किती आहे? 2- आहे. याला बॅलन्स करण्यासाठी Fe चा ऑक्सिडेशन नंबर किती येणार? 2+ येणार. कारण नॅचरली जो काही कंपाऊंड असेल ते न्यूट्रल असतं. त्याच्यात जेवढे पॉझिटिव्ह मोलिक्युल्स असतात किंवा जेवढे पॉझिटिव्ह आयन्स असतात तेवढेच निगेटिव्ह आयन्स पण असतात. Fe2++ SO4 2- gives twice Fe3+ plus 3SO4 2-. याच्यात आपल्याला माहिती ह्या SO4वर कोणता चार्ज आहे? -2 चार्ज आहे आणि ह्या SO4वर पण -2 चार्ज आहे. किती त्याचा मोलिक्युल्स आहे ते सोडून द्या, पण त्याच्यावर ओरिजिनली किती चार्ज आहे? -2 आहे. पण आता ह्या Feवर कोणता चार्ज आहे? +3 चार्ज आहे आणि ह्या Feवर +2 चार्ज आहे. म्हणजेच नेट चेंज आपल्याला कसा बघता येईल? दॅट इज Fe2+ इज कन्व्हर्टेड इनटू Fe3+. Fe2+ला आपण फेरस म्हणतो आणि Fe3+ला आपण फेरिक म्हणतो. आता याच्यात जर आपण बघितलं की ऑक्सिडेशन नंबर किंवा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे आयर्नवरचा इट इज इन्क्रीज्ड बाय 1. इफ पॉझिटिव्ह चार्ज इज इन्क्रीज्ड बाय 1 दॅट इज फेरस ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. फेरसने 1 इलेक्ट्रॉन जो होता तो ॲक्सेप्ट केला का लूज केला? जर ॲक्सेप्ट केला तर त्याचा चार्ज जो आहे तो डिक्रीज होईल, पण त्याने जर लूज केला तर त्याचा चार्ज जो आहे तो वाढेल. म्हणजेच आयर्न लूजेस 1 इलेक्ट्रॉन. आयर्नने 1 इलेक्ट्रॉन लूज केला आणि कन्व्हर्टेड इनटू कशामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं? Fe3+ मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजेच आता आपण याच्यावरून ऑक्सिडेशनची नवीन डेफिनेशन पण तयार करू शकतो. ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन रिॲक्शनची तिसरी डेफिनेशन, ऑक्सिडेशन मीन्स losing 1 or more इलेक्ट्रॉन. एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स लूज करणे म्हणजे सुद्धा काय आहे? ऑक्सिडेशन आहे. अशा प्रकारे आपल्याकडे ऑक्सिडेशनच्या 3 डेफिनेशन आहेत. पहिली डेफिनेशन वेन रिॲक्टंट्स रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. त्याच्यानंतर इफ द रिॲक्टंट्स लुजेस हायड्रोजन ॲटम्स. आणि तिसरी डेफिनेशन आहे ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन्स. मग आता हे जर ऑक्सिडेशन झाली तर रिडक्शन काय असेल? इथे लूज केला तर रिडक्शन काय असेल? ॲक्सेप्टिंग 1 or more इलेक्ट्रॉन. पण ती रिडक्शनची डेफिनेशन काय आहे ते आपण पुढच्या पिरियडला बघू.